पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील नागरिक असलेले परंतु मुंबई येथे मंत्रालयात कार्यालयीन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रवीण विलास शिशुपाल यांनी एक समाजोपयोगी उपक्रम राबवित शिरूरकरांची मने जिंकून घेतली आहेत। त्यांनी आपल्या दिवंगत आई व सासूबाईंच्या स्मरणार्थ त्यांनी स्थापन केलेल्या प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शिरूर नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात महाआरोग्य शिबिर भरवले होते। त्यात गरजूंना विविध आजारांवर मोफत औषधोपचार करून मोफत चष्मेही देण्यात आले। शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या शिबिराचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत नाना शितोळे, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पोपटराव गावडे, फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज सय्यद, विलास शिशुपाल यांच्या हस्ते व असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले। यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी आपले 24वे रक्तदान केले। या शिबिराबाबत आयोजक प्रवीण शिशुपाल, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत। विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात। या ठिकाणी आल्यावर असं वाटलं खरंच गरजवंतांना न्याय मिळावा, ज्यांना खरंच गरज आहे, समाजामध्ये जे घटक आहेत की ज्यांना दवाखान्याचा खर्च परवडत नाही किंवा जे स्वतःकडे दुर्लक्ष करतात, सुविधा असूनही जाणून घेत, मात्र जवळ जर सुविधा आली, एखादी फॅसिलिटी जवळ जर भेटली तर ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जाऊन त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात। सर, आरोग्य शिबिरासाठी आपण काय शुभेच्छा द्याल? या ठिकाणी प्रवीण शिशुपाल फाउंडेशनतर्फे जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, त्यामुळे सर्व तळागाळातील जनतेला याचा लाभ मिळालेला आहे आणि चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत। त्याच्याबद्दल शिशुपाल फाउंडेशनचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि भावी वाटचाली शुभेच्छा देतो। सर, काय सांगाल तुम्ही मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये असताना देखील या ठिकाणी शिरूरचं नातं तुमचं जोडलेलं आहे। मागच्या वेळेस पण तुम्ही बराच मोठा 50 लाखाचा फंड काही कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार दिला आहे, तर काय काय तुमच्या योजना आहेत फाउंडेशनच्या वतीनं आणि आत्ता नेमकं शिबिराचं उद्दिष्ट काय, किती पेशंट आलेत आत्तापर्यंत? मुळातच शिशुपाल कुटुंबीय हे पहिल्यापासून सामाजिक कुटुंबीय राहिलेले आहे। आमच्या आई आणि वडील दोघेही सामाजिक कार्यामध्ये कायम अग्रेसर असायचे, त्यांचाच वारसा आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो आहे। आतापर्यंत हे जे शिबिर आहे, या शिबिरामध्ये जवळपास माझ्या अंदाजानुसार 1000 ते 1200 1500पर्यंत रुग्ण येऊन गेलेले आहेत। त्यांची तपासणी चालू आहे, रक्तदान चालू आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे। अशाच प्रकारे आम्ही जे 2 वर्षापूर्वी कोविड आला होता, त्या कोविडच्या कालावधीमध्ये आम्ही बघितलेले आहे की कित्येक रुग्णांना औषधाविना त्यांचे प्राण गेलेले आहेत। कित्येक गरीब रुग्ण आजही असे आहेत की पैसे नसल्यामुळे ते दवाखान्यात जात नाही किंवा डॉक्टरांची फी देत नाही, पैसे नसल्यामुळे औषधं घेत नाही। अशा रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रतिष्ठान, आमचं फाउंडेशन प्रयत्न करत आहे आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून जे आज पहिल्यांदा शिरूर शहरामध्ये आरोग्य शिबिर भरवण्यात आलेले आहे, त्या आरोग्य शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहून खरोखर मन खूप हेलावून गेलेलं आहे, खूप आनंद होतो आहे आणि मन भरभरून आलेलं आहे। सर्व जनतेचं धन्यवाद। अजूनही यापुढे आम्ही सामाजिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमचं फाउंडेशनच्या वतीने कार्य करायचं आमचं मानस आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा, जे गरीब होतकरू मुलं आहेत त्यांना अतिशय कमी फीमध्ये किंवा एकदम विनामूल्य प्रकारचं शिक्षण देऊन रिझल्ट ओरिएंटेड अकॅडमी स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे। या कामी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं हीच विनंती। धन्यवाद।